यांच्याकडून 555 रुपयाचं खूप पारितोषिक जाहीर केलेलं आहे। या दोन्ही संघांमधील जो संघ विजयी होईल, विजेता ठरेल, त्याला शशिकांत मानोजी सुर्वे यांच्याकडून 555 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे। धन्यवाद शशिकांतजी। या ठिकाणी आदरणीय शशिकांतराव सुर्वे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो, कारण या ठिकाणी पहिलीच नाही मित्रांनो, आर्यन बुटकला पकड होती। पहिल्या चढाईमधून आपण पाहिलं आर्यननं जर स्वतःची सुटका केली असती तर मात्र कमाल केली असती। या ठिकाणी रसिक लोंढे चढाईसाठी आहे, उत्तम दर्जाचा चढाईपटू, मात्र समोर चॅलेंज असणार आहे ते या ठिकाणी सूरज घाणेकर याचं, सुमित पालसेकर याचं। एका बाजूला आपण पाहतोय राज कापरे आणि मिथिलेश गावडे। दरम्यान या ठिकाणी उत्तम दर्जाची चढाई पूर्ण करताना रसिक लोंढे हातांच्या सहाय्याने गडी टिपण्यासाठी आतुर असणारा, मात्र या ठिकाणी गुण कमावता येत नाही या रसिक लोंढेला, आणि रिकाम्या हाताने आपल्या प्रांगणात दाखल होताना प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी सज्ज असणारे तो मिथिलेश गावडे। एक जबरदस्त चढाईपटू आणि परिणाम होतोय। आता मात्र या ठिकाणी जांगलदेव कुशिवडे या संघाकडून आपली विस्फोटक खेळी कायमस्वरूपी करण्यासाठी, खऱ्या अर्थानं या महामुकाबल्यामध्ये एंट्री करण्यासाठी ज्यानं सिंहाचा वाटा उचलला तो करण पांडव। मित्रांनो, एक गुण स्वराजच्या रूपानं आपल्या संघामध्ये दाखल होतोय। अव्वल दर्जाचा कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर जातोय। रेषापंच आपली कामगिरी चोख बजावायची आहे। पुन्हा एकदा सूरज घाणेकर चढाईसाठी असणार, उत्तम दर्जाचा चढाईपटू, अष्टपैलू खेळाडू। दरम्यान उत्तम कामगिरी सूरजला करणं गरजेचं आहे। या वेळेला मात्र सूरजची कामगिरी चांगल्या प्रकारे आपल्या केदारनाथ आंबतकोल या संघासाठी होती का पाहायचं। दरम्यान एक सुंदर क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये, गुण देण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये। तो जांगलदेव कुशिवडे संघाकडून 4 खेळाडू मैदानात, अर्थात 4 गुणवान खेळाडू, 4 अव्वल दर्जाचे मोहरे, सुमित, बंटी, राज आणि सूरज। जोरदार आक्रमण, आणि या वेळेला मात्र रसिकची ही खेळी मात्र समाप्ती होते। एक उत्तम दर्जाचा चढाईपटू मैदानाच्या बाहेर जाताना पुन्हा एकदा आर्यन बुटक 1-3 अशी सुंदर सुरुवात, सावध सुरुवात। जर्सी क्रमांक 11 जबरदस्त कमाई करण्यासाठी ज्या वेळेला हात चालत नाही त्यावेळेला लात चालवण्याची ही अद्भुत कला आर्यन बुटककडून पेश केली जाते। दमदार सुरेख चढाईचं या ठिकाणी नमुना पेश केला जातोय तो आर्यन बुटककडून। मात्र कमालीचा या सादरीकरणामध्ये त्याला गुण मात्र मिळवता येत नाहीये, पण ज्या खेळाडूनं जास्तीत जास्त प्रभावित करण्याचं काम केलं, आणि मित्रांनो ज्या ज्या वेळेला मौका मिळतो, ज्या ज्या वेळेला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायला जराही मागे राहत नाही, असा हा जर्सी क्रमांक 3 आदित्य वनगे लगभग मध्य रेषेच्या आसपास येतोय। सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असणारे तो थर्ड रेडचा बदल होत असताना आर्यन बुटक। ज्या ज्या वेळेला आरपारची लढाई असते त्यावेळेला आर्यनचं अस्तित्व टिकावं लागतं, कारण या ठिकाणी आर्यनची लढाई निर्णायक असते। आदरणीय शशिकांतराव सुर्वे यांनी लावलेल्या बक्षिसाचा मानकरी, अर्थात जेतेपदासाठी हो ही कमाल होती मित्रांनो। जांगलदेव कुशिवडे संघाची एक त्या करणनं संघ सावरलाय, एक उत्तम दर्जाचा संघ देण्याचं काम केलंय। आणि मित्रांनो, आतापर्यंत शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटना चिपळूण संगमेश्वर या संघटनेमधल्या 6 फायनल मॅच, सुवर्ण अक्षरामध्ये 6 वेळेला आपलं नाव लिहिलं गेलं, अर्थात इतिहास रचला गेला। आणि पुन्हा एकदा एक शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेची एक महत्त्वपूर्ण असा हे सुंदर असं देखणं असं आयोजन रामवाडीच्या वतीने, श्री राम मंदिर ट्रस्ट, कुंभार खणी बर्चे भराडे यांच्या वतीने या सुंदर आयोजनामध्ये 7व्यांदा आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये जांगलदेव कुशिवडे हा संघ लिहितो का पाहायचं। दरम्यान समोर चॅलेंज आहे, समोरचं आव्हान खूप खडतर आहे, कारण सूरज ज्यामध्ये आहे, ज्यामध्ये स्वराज आहे, ज्यामध्ये बंटी आहे, ज्यामध्ये सुमित आहे, ज्यामध्ये राज कापरे आहे, एकापेक्षा एक मातबर गडी। आणि या वेळेला मात्र थर्ड रेडसाठी
आदित्य वनगे करो या मोरोची स्थिती निर्माण होते. या स्थितीमधून स्वतःला सावरायचंय, संघर्षमय परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे, स्वतःला प्रूव्ह करायचंय आणि निश्चितच एक गुण घेऊन आपल्या संघामध्ये आपल्या चमूमध्ये दाखल व्हायचंय. सोपं नाहीये मित्रांनो, स्वतःला सिद्ध करावं लागतं. निर्धारित 30 सेकंदामध्ये या ठिकाणी सुरुवात होते. राज खापरेचा जबरदस्त टॅकल, चांगला सपोर्ट मिळतोय राजचा. संपूर्ण संघ एकजीवपणे काम करतोय केदारनाथ आंबतखोल संघाचा आणि विशेष करून कौतुक करतो आदरणीय सुशील दादा असतील. या ठिकाणी ज्या ठिकाणी मित्रांनो स्पर्धा असतील, आपल्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेच्या स्पर्धा कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, कबड्डी पासून खो खो पर्यंत ज्यांचं उत्तम पंच म्हणून नामोल्लेख केला जातो मित्रांनो, आपल्या पाल्याला घडवण्यासोबतच आपल्या आंबतखोल गावाला एक उभारी देण्याचं काम, आंबतखोल गावचं नाव साता समुद्रात नेण्याचं काम ज्यांच्याकडून केलं जातं ते राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचक म्हणून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर या ठिकाणी वेलकम, आपलं सुस्वागतम, आपलं स्वागतच आहे या ठिकाणी. धन्यवाद. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी येतो करण पंडव. आंबतखोलकडून बरीचशी मंडळी आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मला वाटतं दिनेश भाई असतील, आमचे किशोरदादा असतील, अजिंक्य असतील, आर्केश असतील. निश्चितच 7व्यांदा जर या वेळेला महामुकाबला जिंकून दाखवला तर जांगलदेव कुशिवडे 7व्यांदा सुवर्ण अक्षरामध्ये ऐतिहासिक सांगडावरती एक पाऊल दूर आहे. विजयाच्या समीप नेऊन ठेवण्यासाठी संपूर्ण खेमा तयार आहे, संपूर्ण चमू तयार आहे, पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार आहे तो मिथिलेश. अंतिम क्षणामध्ये टच केल्याचा दावा, मात्र या ठिकाणी मिथिलेश मैदानाच्या बाहेर. करण पंडव आपण मित्रांनो पाहिलं सेमीफायनल मध्ये एका बाजूला तुळशीदास, दुसऱ्या बाजूला करण पंडव. एक हाती तुळशीदासनं पहिलं सत्र गाजवलं, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ज्या अवलिया कलाकारानं या कबड्डीच्या क्षेत्रातल्या मोठ्या नावानं प्रेरित करण्याचं काम केलं ते नाव होतं करण पंडव. आदरणीय अविनाशजी सुर्वे, आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, राजूदादांची भेट घ्यायची आहे. हे मैदान बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अविनाशराव सुर्वे, आपणाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचे. सूरज घाडेकर चढाईसाठी आहे, एक उत्तम दर्जाची चढाई सूरजची असते मित्रांनो. तो सूरज पुन्हा एकदा या वेळेला मात्र संघर्षमय परिस्थितीमधून आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार आहे, आपल्या संघाची नैया पार करण्यासाठी तयार आहे. तो सूरज घाणेकर. दरम्यान गुण मिळत नाहीये. आदित्य वनगे थर्ड राईडचा बदल. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला एकेरी पकड करण्यासाठी राज आणि दुसऱ्या बाजूला साखळी पद्धतीने बसवण्यासाठी सुमित पालसेकर, बंटी पोटक. मित्रांनो ही मात्र कमाल करून दाखवावी लागणार ती आदित्य वनगे याला, कारण ज्याचा फुटवर कमालीचा मित्रांनो या ठिकाणी कमाल करतो का पाहायचंय. मात्र दोन्ही संघाकडे एक एक गुण विभागला जातोय. प्रेशर चढाईवरती डोरडायचा बजर वाजला होता. आदित्यवर थोडंसं मनोबल खच्चीकरण झालं होतं आणि दरम्यान मैदानाच्या बाहेर जावं लागते. स्वराज बांबाडे एक चालाक, चतुर, चपळ, चंचल. हो हो हो, या वेळेला मात्र रसिकला टार्गेट करतोय, रसिकला चीट करतोय आणि 4-6 अशी परिस्थिती करण पंडव चढाईसाठी. मित्रांनो या निश्चितच खेळामध्ये बदल घडून आणण्याचं काम करेल तो आंबतखोलचा संघ. स्वराजवरती आक्रमण चढवलं जातं, जोरदार हल्ला आणि आता मात्र आपला मोर्चा वळवतोय तो बंटी फटकच्या रूपानं. जोरदार आक्रमण. हो हो हो, स्वतःला संतुलित केलं जातंय, बचाव केला जातोय आणि पुन्हा एकदा मध्य रेषेच्या आसपास जाऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होतोय तो करण पंडव. जांगलदेव कुशिवडे संघाचं नाव मोठं केलेलं आहे, खऱ्या अर्थानं कालकाई देवीचं नाव मोठं केलेलं आहे आणि 7व्यांदा सुवर्ण अक्षरात नाव कोरण्यासाठी सज्ज आहे तो जांगलदेव कुशिवडेचा हा संघ. यशस्वी वाटचाल. मात्र या वेळेला मोठं आव्हान असणार आहे ते केदारनाथ आंबतखोल या संघाचं. निश्चितच या ठिकाणी आर्यन फुटक चढाईसाठी असताना एक सावध चढाई केली जाते, पण मित्रांनो हा खेळ चालू असताना
ज्यांचं कौतुक केलं जातं, विशेष करून एका बाजूला राऊत सर असतील, दिनेशभाई असतील आणि अंबतकोलचा संपूर्ण किंवा सचिनजी बुटक असतील, अंबतकोल केदारनाथचे सन्माननीय अध्यक्ष सुशीलदादा गुजर असतील, विरुद्ध बाजूला डिंगडी सुपुत्र स्टायलिश बॉय अंबरचं सुंदर मार्गदर्शन. मित्रांनो, या सर्व शिलेदारांसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. उत्तम दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असेल तर निश्चितच टाळ्यांचा प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आता मात्र करण आपल्या मैदानाच्या दिशेने जाताना दरम्यान आपली चढाई पूर्ण करण्यासाठी आर्यन फुटक चढाईसाठी आहे. एक उत्तम दर्जाची चढाई आर्यन फुटक याची असते. या ठिकाणी निश्चितच केदारनाथ अंबतकोलचे जे शिलेदार या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी त्यांचंही स्वागत असेल. विरुद्ध बाजूला चांगलदेव कुशिवडे संघाचे जे शिलेदार आहेत त्या सर्वांचं कौतुक असेल मित्रांनो. आणि तुम्ही आम्ही दर्दी रसिकांचं तर मनपूर्वक श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि विशेष करून व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक एवढ्यासाठी स्वागत, कारण कालपासूनच उत्तम दर्जाचा खेळ संपन्न होत असताना साहिल निर्मळ मात्र मैदानाच्या बाहेर चाल खेळली जाते आणि पुन्हा एकदा 5-6 केवळ 1 गुणांचं अंतर. आता मात्र चढाईसाठी असणार तो आर्यन फुटक स्पीड मास्टर बुलेट ट्रेन अंबतकोल एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं मित्रांनो. एक अप्रतिम भरधाव धावणारी ही एक्सप्रेस थांबवणं कठीण जात आहे. आता मात्र आर्यनची ही खेळी अधिक बहारदार होते मित्रांनो. एस्केप लाजवाब मल्टी गुणांची कमाई, 2 गुणांची कमाई. कधी जबरदस्त या ठिकाणी खेळ होऊ लागलेला 1 गुणांचं लीड अंबतकोल संघाकडे. म्हणून म्हटलं जातं जो संयमानं खेळ करणार, जो धीरानं खेळ करणार तो बाजी मारणार, तो अव्वल ठरणार. कारण इतिहास सांगून जातो 6 वेळेला ज्यानं जेते पदक पटकावलं, 7व्यांदा हे पदक पटकावण्यासाठी तयार आहे तो चांगलदेवचा संपूर्ण चमू. मात्र समोर आव्हान खडतर आहे. एक संघर्षमय परिस्थिती आहे ती केदारनाथ अंबतकोल या संघाकडून. जर्सी क्रमांक 2 सूरज चमचमता सितारा, एक धगधगता निखारा. आणि मित्रांनो या ठिकाणी टार्गेट मला वाटतं व्यासपीठावरील भागडे खुश असतील, भागडेवाडीतील प्रणय भागडेची खेळी जबरदस्त होती मित्रांनो. लक्षवेधी खेळाडू प्रणय भागडे अप्रतिम खेळ जो सपोर्ट करतोय तो करण पांडव गेला. आता मात्र चढाईसाठी करण पांडव गेल्यानंतर वातावरण गरमागरम होतं. एक वेगळा प्रवास, एक पडीतला वेगळा ध्यास, वेगळा श्वास, रोखून धरणाऱ्या सर्वांचा श्वास, एवढा जबरदस्त करार. 15 मिनिटाचं एक सत्र. धन्यवाद देतो मी राजू दादांना ज्यांनी निर्णय घेतला आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसमवेत मला फायनलचा महामुकाबल्याचा हा संग्राम 15 मिनिटाचा खेळवायचा आहे. या खेळाडूंचा दमखम आजमावायचा आहे, या खेळाडूंची ताकद हरवायची आहे आणि त्यानुसार उत्तम खेळ होऊ लागलेला आहे. मी राजू दादा आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि आता मात्र चढाईसाठी येतो मिथिलेश गावडे. अप्रतिम खेळ, उत्तम दर्जाचा महामुकाबला. 7-9 अशी परिस्थिती आणि 3rd राईडचा बजर. करो या मरोची स्थिती, डू ऑर डाय. कर नाहीतर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धर. मित्रा या वेळेला मात्र तुला अप्रतिम कामगिरी करणं गरजेचं आहे. हॅलो पहिला आणि नंतर 2 पॉइंट इथे मारले. आदित्य वनगे चढाईसाठी असणार आहे. बघूया एक उत्तम दर्जाची चढाई मध्य टर्नसाठी, मध्य रक्षकासाठी चपळ असणारा सुमित पालशेतकर ज्याला साथ देतोय तो आर्यन फुटक. उत्तम दर्जाचा महामुकाबला मित्रांनो. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक पुन्हा कौतुक एवढ्यासाठी असेल. शिवस्वराज्याची सुरुवात मग कुशिवडेपासून होऊ द्या, कोणत्याही गावापासून होऊ द्या, पण शेवट गोड होण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षीच सुंदर देखणं लाजवाब असं आयोजन असतं. आणि यावेळेला मात्र चढाईसाठी आर्यन फुटक आरपारच्या लढाईमधून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय, आपल्या संघाला सावरायचंय. हो लाजवाब 2 गुणांची कमाई. आता मात्र प्रणय आणि
कारण मैदानाच्या बाहेर जिगरबाजांचा खेळ मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत. 9 गुणांनी बरोबरी एक उत्तम प्रकारचा खेळ पाहू 9 गुण. या वेळेला मात्र आदित्य वनगेची पुन्हा एकदा सरस कामगिरी. सुमित पालशेतकरला टार्गेट करतोय, चॅलेंज स्वीकारलं जातंय मित्रांनो. या ठिकाणी फसवलं जातंय स्वराज कडून. आठवणी ताज्या करून देतो मित्रांनो, कारण वाघसाईच्या प्रांगणावरती अशा प्रकारचा सामना ओपन आणि पंचक्रोशी गटामधून श्री शांताराम महिपत सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री राकेश शांताराम सुर्वे आणि हृदयनाथ मंगेश्वर सुर्वे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कुमार गुरुनाथ संजय कळवईकर यांच्याकडून आणि सर्व सन्मान चिन्ह जी प्रत्येक सामन्यामध्ये अपयशी ठरलेल्या संघांना देण्यात आलेली आहे ती कलासोजी राजेंद्र मानाजी सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश मानाजी सुर्वे यांच्याकडून. धन्यवाद सर. धन्यवाद आदरणीय अनिलराव सुर्वे साहेब, कारण आपलं कौतुक एवढ्यासाठी असणार आहे. आपली लेखणी अप्रतिम आहे, आपलं भाषेवरचं प्रभुत्व अप्रतिम आहे आणि आपण जो प्रत्येक व्यक्तिमत्वाचा यथोचित मान सन्मान करतात, यातच खरं या श्री राम मंदिर ट्रस्टचं खऱ्या अर्थानं मोठेपण घडलेलं आहे. निश्चितच आदरणीय अनिलराव सुर्वे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, प्रत्येक मान्यवराचा यथोचित मानसन्मान करण्याचा हा वेगळा अनोखा असा प्रयास उत्तम पद्धतीने आपण या खेळाचं सादरीकरण करताय. धन्यवाद. दरम्यान करण पंडव चढाईसाठी आहे, उत्तम दर्जाची चढाई करायची करण पंडव याला. याच्या चढाईमधून आपण पाहिले थेट महामुकाबल्यामध्ये ज्यांनी एंट्री घेण्याचं काम केलं, प्रवेश मिळवला. हे तिकीट हासिल करणं सोपं नाही आहे, हे तिकीट मिळवणं सोपं नाही आहे, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 कधीही मानत नाही हार असा हा करण पंडव. मात्र जर्सी क्रमांक 10 मिथिलेश गावडे, ज्याला म्हणतात या कबड्डी खेळातला जादूगर मित्रांनो, ही मात्र जादू दाखवून देतोय तो मिथिलेश गावडे. गुण घेतोय तो हिरावून करण पंडवच्या दिशेनं 1 गुणाच्या रूपानं पुन्हा एकदा 9-14 अशी परिस्थिती. आता मात्र खेमा खुश आहे. केदारनाथ आंबटखोल या संघाचा पारड जड होतंय. आपलं निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं गुणांकन वाढवण्यामध्ये यश मिळतं. सर्व खेळाडू चांगल्या प्रकारचा सपोर्ट करतात. अशा परिस्थितीमध्ये फायदा उठवण्यासाठी तयार आहे तो आदित्य वनगे. पुन्हा एकदा मिथिलेश जो उत्तम प्रकारची साथ करतो, आर्यन फुटक याला जो उत्तम प्रकारची साथ करतो, सूरज भाणेकर याला. आणि आता मात्र मिथिलेश ज्याचा खेळण्याचा रंगढंग थोडासा वेगळा आहे. पावलांचा जबरदस्त समन्वय, लाथीच्या सह्यानं जेव्हा हात चालत नाही ना मित्रांनो, त्यावेळेला लाथ चालवण्याची त्याची बात थोडीशी वेगळी आहे. आता मात्र पणाईवरती थोडासा हल्ला चढवला जातोय. करण आणि रसिक मैदानाच्या बाहेर तोपर्यंत या खेळावरती आपली मजबूत प्रकरण प्रस्थापित करण्यासाठी आदित्य मात्र चढाईसाठी आहे. आता मात्र आंबटखोल संघाला संधी आहे, कारण दोन्ही महत्त्वपूर्ण चेहरे मोहरे अव्वल दर्जाचे मोहरे मैदानाच्या बाहेर असताना आपली चाल यशस्वी करून घेण्यासाठी केदारनाथ आंबटखोल संघाला करायचं. आणि ही मात्र 1 गुण देण्याची अनोखी कला, याला म्हणतात गरज नसताना दिलेला गुण. देणं नाही घेणं, कंदील लावून येणं. खरं म्हटलं तर गरज नव्हती, गरज होती ती या ठिकाणी आदित्यला, पण थोडासा उतावीळ होतोय तो स्वराज बांबाडे आणि गुण मात्र वाया जातोय तो केदारनाथ आंबटखोलकडून. अशा परिस्थितीमध्ये मधल्या टाइममधला महत्त्वपूर्ण दुवा अर्थात महत्त्वपूर्ण कडी असणारा रसिक लोंढे मैदानात दाखल होतोय. अमरची ताकद वाढते, मार्गदर्शन वाढलं जातं. मी धन्यवाद देतो सुरेश शिगवण यांना, मंगेश टिके यांना, त्याचबरोबर रवी पंडव यांना, सचिन बैकर यांना, या सर्व शिलेदारांना. एका बाजूला पाहायला आपण रामभाऊ असतील, किशोर भाऊ असतील, या सर्वांचंच कौतुक असतील. आणि आता मात्र आर्यन फुटक चढाईसाठी आहे. आर्यननं कमाल केलेली आहे मित्रांनो, ज्याचा स्पीड, ज्याची चपळता, हो 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 हो, या वेळेला मात्र रसिकचा अद्भुत ब्लॉक. परतीचा सर्व प्रवास बंद केला जातोय आणि आर्यन सारख्या
बुलेट ट्रेनला रोखण्याचं काम केलं जाते ते रसिक लोंढेकडून. मैदानात येतोय तो करण पंडव. मला कळत नाही, उत्तम प्रकारचा खेळ चालू असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे यशवंत बागडे पैशापासून एवढे कंजूसी का करतात? कारण आपला संघ खेळत असताना या संघाला खऱ्या अर्थानं खुलवण्यासाठी अशा प्रकारचा बक्षिसाचा वर्षाव होणं गरजेचं असतं. दरम्यान आदित्य मात्र आता मात्र आदरणीय यशवंतजी बागडे आप्पा कालकाई पालखी नृत्य पथकाचे सर्वेसर्वा आणि बळीराजा संघटना चिपळूण संगमेश्वरचे उपाध्यक्ष यांच्याकडून आपल्या गुणवान लाडक्या या संघासाठी जांगलदेव कुशिवडे या संघासाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. धन्यवाद आप्पा, कारण या ठिकाणी एवढा वेळ सांगितल्यानंतर आपण एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलात. आपलं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. दरम्यान करण पंडव चढाईसाठी अर्धा पल्ला पार झालाय. 11-14 थर्ड रेडचा बाजार. 11 म्हटलं तर बळीचा बकरा, 14 म्हटलं तर विजयाचा सौदा. या वेळेला मात्र थर्ड रेडमध्ये पकड झाला तर मात्र कमाल होऊ शकते. बंटी किती डीप गेला होता. खरं म्हटलं तर संधी होती. या ठिकाणी 2 गुणांची कमाई. एवढ्या खोलवर जाणं आणि त्याला पकडणं होणं यापेक्षा दुर्दैव नसणार आहे. म्हणून म्हणतो मित्र असा असला पाहिजे ज्यानं संकटामध्ये निश्चित आपल्या संघाला चांगल्या प्रकारची साथ दिली पाहिजे. मित्रांनो, ही मात्र पुन्हा एकदा एक विस्फोटक खेळी केली जाते ती मिथिलेश गावडे कडून. या खेळामध्ये जर कोणी बदल घडवून आणणार असेल, आपल्या संघाची नैया जर पार करणार असेल, किनाऱ्याला लावणार असेल, तर त्याचं मोठं नाव असेल मिथिलेश गावडे. पुन्हा एकदा करण पंडव जराही थांबायला तयार नाहीये. एक वादळी खेळी या संपूर्ण खेळाचं नक्षाबद्ध. आपापल्या संघाला मित्रांनो जर थोडासा सपोर्ट केला ना, थोडंसं पुढे ढकललं ना, तर त्या संघाचं मनोबल वाढतं. आणि आता मात्र थर्ड रेडचा इशारा. समोर मात्र या ठिकाणी चॅलेंज असणार आहे ते रसिक लोंढे याचं, ओंकार म्हणजे पांड्या याचं, आणि आता मात्र मिथिलेश ज्याची सुटका तो स्वतःचा एस्केप कशा प्रकारे करतो. हो हो हो, आलटी पलटी आणि बाजू कलटी. बोनस प्लस पॉइंट. 2 गुणांची कमाई. किती योग्य वेळेला घेतला गुण बघा या वेळेला मिथिलेशनं. आता मात्र राज एक उपरा स्वराज. एका बाजूला राज आमचा बबनदांचे सुपुत्र हो 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 गोलवर जातोय. राजला थोडंसं धाडस दाखवायला हरकत नव्हती, पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाच्या लढाईमधून स्वतःला सिद्ध करतोय तो करण पंडव. 14-16 म्हटलं तर विजयाचा सोहळा, 14 म्हटलं तर विजयाचा सौदा करतो का या ठिकाणी जांगलदेव कुशिवडे. कारण 7व्यांदा खूप मोठं खडतर आव्हान उभं केलं जात आहे ते केदारनाथ आंबतखोल या संघाकडून. कारण आदरणीय राजूदादांनी निर्णय घेतला, संपूर्ण समितीनं त्याला मान्यता दिली. 15 मिनिटाचं सत्र मित्रांनो, आणि हा निर्णय या ठिकाणी सार्थकी लागताना आपण पाहतोय. कारण हो हो हो, करणला मात्र या ठिकाणी पकड होते का पाहायचं. काय जबरदस्त प्रयत्न होता मित्रांनो, पण सुंदर पकड केली जाते. आणि खरा दावेदार या ठिकाणी असणार आहे तो स्वराज बांबाडे संघ. आदरणीय सचिन बुटक यांचा संघ, संपूर्ण अहमदखोलवासियांचा संघ 3 वेळेला जेते पदाचा दावेदार. एका बाजूला 6 मोठी पदक, दुसऱ्या बाजूला 3 सुवर्ण पदक या कबड्डी खेळातली. अर्थात ही मोठी कामगिरी करावी लागणार ती मिथिलेशला. जबरदस्त खेळ, सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटणारा खेळ, रोमहर्षक खेळ, चिवट खेळ केला जातोय दोन्ही संघाकडून. पुन्हा एकदा करण आराम करण्यासाठी मैदानाच्या बाहेर. करणला ताबडतोब मैदानात जर आणले नाही तर मात्र थोडीशी कठीण परिस्थिती होऊ शकते. आणि आता मात्र जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी आहे तो डो ऑर्डायचा बजर असताना आर्यन पुटक. आर पारच्या लढाईमध्ये मित्रांनो स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी तयार व्हावं लागतंय ते आर्यन पुटक याला. या वेळेला आर्यनचा विस्फोटक खेळीचा प्रयत्न असणार आहे. आर्यन मात्र एक जबरदस्त बुलेट ट्रेन स्पीड मास्टर आहे. जबरदस्त स्पीडच्या जोरावरती आपल्या संघाला हारायचे, पण आर्यन मात्र मैदानाच्या बाहेर जात आहे. शेवटपर्यंत एक चांगला प्रयत्न आर्यन पुटक याचा होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण अखेरकार त्याला या ठिकाणी वाचवू शकलं नाहीये.
बचाव केला तो क्षेत्ररक्षणानं आणि आर्यन पुटक मैदानाच्या बाहेर करण पुन्हा एकदा मैदानात दाखल होतोय. ज्या वेळेला मित्रांनो करण मैदानात ना त्यावेळेला खेळाचं चित्र बदललं जातं आणि आता मात्र या ठिकाणी परिस्थिती सुमित पालशेतकर पुन्हा एकदा तीच परिस्थिती मित्रांनो. टॅकल झाला तर मात्र कमाल. स्वतःचा बचाव केला जातो, स्वतःचा बचाव केला जातोय. मिथिलेश कावडे या खेळामध्ये खऱ्या अर्थानं एक चूर सांडण्याचं काम करतोय. या खेळामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम करतोय. खऱ्या अर्थानं एक आर्यनला चांगली साथ करतोय. जो सूरज घाणेकरला उत्तम दर्जाची साथ करतोय तोच या ठिकाणी मिथिलेश गावडे चढाईसाठी आहे. मित्रांनो एक अप्रतिम चढाई करायची पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखण्यासाठी. 15-18 असा फरक. पहिल्यांदा अंबोदकोल संघ या ऐतिहासिक मैदानावरती उत्तम कामगिरी करण्यासाठी तयार आहे. मात्र जर्सी क्रमांक 4 कधी न मानणार हार असा हा करण या वेळेला मात्र सक्सेस होतोय. 1 गुण घेऊन आपल्या मैदानात दाखल होतोय. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा मिथिलेश. 16-18 सामना संपण्यासाठी लगभग 5 मिनिटाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना ओंकार पांड्यावरती हल्ला चढवला जातोय. 1 गुण सहज मिळवला जातोय तो मिथिलेश कडून. सुमित पालशेतकर अव्वल दर्जाचा चढाई डिफेंडर मैदानात उत्तम क्षेत्ररक्षक. एका बाजूला सूरज घाणेकर अष्टपैलू दोन्ही खेळाडू आणि या वेळेला तिन्ही खेळाडू अष्टपैलू. मात्र सुमित थोडीशी घाई करतोय आणि 1 गुण पुन्हा एकदा बहाल केला जातोय. सरेंडर करतोय, आत्महत्या करतोय म्हणावं लागेल कारण खूप खोलवर घेऊन करणला मात्र या ठिकाणी गुण द्यायला नको होता पण ही चूक सुमित कडून होते आणि 1 गुण पुन्हा एकदा मिथिलेश कडून मिळतो का आपल्या संघासाठी. मिथिलेश कमालीचं डेरिंग, कमालीचं धाडस मित्रांनो. मिथिलेशचा खेळण्याचा नमुना थोडासा वेगळा आहे पण गुण घेण्याची कला अद्भुत. 2 गुणांची कमाई, योग्य वेळेला दिलेला दणका आणि आता मात्र 17-21 बरोबर गाडी पटरीवर येते कारण या ठिकाणी हो 2 गुणांची कमाई. जशाच तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे मित्रांनो. या ठिकाणी दोन्ही संघे 3 मिनिटं आणि 43 सेकंदाचा कालावधी शिल्लक. 19-21 खऱ्या अर्थानं गेम चेंजर प्लेयर ज्याला संबोधलं जातं मित्रांनो. अंबोदकोल केदारनाथ या संघाला सावरण्यासाठी तयार असणारा मिथिलेश वारंवार चढाईमधून गुण हमखास प्राप्त करतोय. आता मात्र मध्यरक्षकाची भीती हो ही मात्र हार्दिक या ठिकाणी ओंकार पांड्याची. ओंकार मते म्हणजे पांड्याची ही चूक असणार आहे. पुन्हा एकदा करण चढाईसाठी गोलवर जातोय तो करण पांडव. आता मात्र बंटीच्या बाजूने जोरदार आक्रमण वाढवले जाते मित्रांनो. सलग आक्रमणाच्या जोरावरती एक अव्वल दर्जाचा मोहरा पुन्हा एकदा गारद केला जातोय. कधी एकदा उत्तम दर्जाचा टॅकल अंबोदकोल संघाकडून होतोय. एकदा चिंता लागली ती दिनेश भाईला. कधी एकदा आपण करण सारख्या महान खेळाडूला लपेटूया आणि आपल्या बाजूने सामना वळवण्यासाठी आपण तयार राहूया. लगभग 3 मिनिटाचा कालावधी. मिथिलेश आज या खेळामध्ये ज्यांना प्रभावित करण्याचं काम केलं ना मित्रांनो त्याचं नाव आहे मिथिलेश कावडे. ज्याची चर्चा संपूर्ण नाक्यात केली जाणार आणि ज्याची चर्चा मोठ्या नाक्यात होणार त्याचं नाव आहे करण पांडव. आणि पुन्हा एकदा आपलं आक्रमण तेज करण्यासाठी बंटी पुटक मात्र या ठिकाणी संपूर्ण संघ होतोय. टाळ्या सांगून जातात की उत्तम दर्जाचा खेळ जांगलदेव कुशिवडे संघाकडून. दोन्ही संघाचे टाइमआउट ओव्हर झालेले संपलेले आहेत. आपणाला विनंती असेल 2 मिनिटं आणि 20 सेकंदामध्ये या ठिकाणी आपण आपली पाहू. उत्तम उदाहरण असेल तर आदरणीय राजू दादा ज्यांनी या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहिलं प्रो कबड्डी मधले प्लेयर आणले. स्वप्नील शिंदेसारखे महान खेळाडू या मैदानावरती आणून दाखवले. प्रतापरावांसारखे जबरदस्त दिग्गज नेते मंडळी या मैदानावरती येऊन गेली. हो रसिक लंडेचा एक अप्रतिम टॅकल. ही जर बाजी पलटी झाली असती तर मात्र अंबोदकोल संघाला या ठिकाणी खूप मोठी संधी होती. कारण आयुष्यामध्ये संधी येते, या संधीचं सोनं करण्यासाठी तयार असतो
पण पुन्हा एकदा करण पंडव चढाईसाठी येणार आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चढाई मित्रांनो. हा आहे कबड्डीचा प्रभाव, हा आहे कबड्डीचा दररोजचा कसून सराव. त्याच्या जोरावरती करण एक हाती विजय संपादन करण्यासाठी जांगलदेव कुशिवडे संघाचं नाव खूप मोठं करण्यासाठी तयार आहे. 1 मिनिट आणि 30 सेकंदाचा कालावधी. पण या संपूर्ण सामन्यामध्ये जर कोणी आपल्या बाजूने सामना वळवणार असेल तर त्याचं नाव असेल मिथिलेश गावडे आणि ती सुरुवात केली जाते मिथिलेश कडून. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला ओंकार मते म्हणजे पांड्या आणि मध्यरक्षकासाठी आदित्य आणि रसिक लोंढे. एक जबरदस्त कामगिरी करण्यासाठी तयार आहे तो मिथिलेश. मल्टी गुणांची गरज आहे मित्रांनो. या वेळेला मात्र स्वयंची मैदानाच्या बाहेर. अंतिम क्षण, अंतिम लम्हे, कारण या ठिकाणी शेवटचे क्षण अतिशय महत्वपूर्ण. पण तुम्ही आम्ही ठरतोय सुवर्ण क्षणाचे मानकरी, कारण यापेक्षा उत्तम दर्जाचा सामना आपण कधीही पाहिला नसेल शिवस्वराज्यामध्ये. तब्बल 15 मिनिटाचं एक सत्र आणि ते सुद्धा अतिशय घासून पुसून ठासून अतिशय सुरसीचं असं हे सत्र दोन्ही संघादरम्यान. सूरज घाणेकर चढाईसाठी 26 23 आणि आता मात्र लगभग 25-26-26 थर्ड रेडचा बजर करण कडून रेड व्हॅलेट केली जाते. निदान रेषा पार केली जाते. या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलं जातं. आणि मित्रांनो टाळ्या होऊन गेल्याच पाहिजे, कारण जवळजवळ 7व्यांदा आता मात्र निश्चित होत आहे 7व्यांदा या सुवर्ण चषकावर रामवाडीच्या